नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुकृपेचा अद्भुत संकल्प. श्री स्वामी समर्थांच्या दिव्य लीलांची कथा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत जिथे प्रत्येक कणात स्वामी समर्थांच्या चरणस्पर्शाची पावनता आहे, तिथेच ही कथा घडली असे सांगितले जाते. त्या काळी भास्कर नावाचा एक गृहस्थ आपल्या कुटुंबासह जवळच्या गावात राहत होता. तो स्वभावाने प्रामाणिक पण मनाने अस्वस्थ होता. जीवनात सर्व काही असूनही त्याच्या मनात समाधान नव्हते. भास्करकडे शेती होती, घर होतं, कुटुंब होतं, तरीही त्याच्या मनात सतत चिंता आणि भीती. काहीतरी कमी आहे असं त्याला नेहमी वाटे. त्याच्या पत्नी मात्र दररोज स्वामींचं नाम घेत असे. एक वर्ष दुष्काळ पडला, पिकं वाळली, उत्पन्न घटलं, कर्ज वाढलं. भास्कर अधिकच चिंताग्रस्त झाला. त्याने देवापुढे हात जोडले, पण मनात संशय होता. गावातील एक वयोवृद्ध भक्ताने त्याला सांगितले, एकदा अक्कलकोटला जाऊन या. स्वामींच्या दर्शनाने मन शांत होतं. मनातील शंका आणि आशा घेऊन भास्कर अक्कलकोटला गेला. वटवृक्षाखाली बसून त्याने डोळे मिटले. वातावरणात विलक्षण शांतता होती. अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, कशाची चिंता करतोस? त्याने डोळे उघडले तर समोर तेजस्वी व्यक्तिमत्व उभं होतं, डोळ्यात अपार करुणा. भास्करने आपल्या अडचणी सांगितल्या. त्या दिव्य पुरुषांनी शांतपणे सांगितलं, चिंता सोड, प्रयत्न कर, मी आहे. तो क्षणभरात अदृश्य झाला. भास्कर चकित झाला. तो अनुभव स्वप्न होता की वास्तव हे त्याला कळेना. गावी परतल्यावर त्याने नव्या उत्साहाने काम सुरू केले. शेतीत नवीन पद्धती वापरल्या. काही महिन्यातच परिस्थिती बदलली. पाऊस चांगला झाला, पिकं भरघोस आले. भास्करला उमगलं. बदल बाहेर नव्हता, तो त्याच्या मनात झाला होता. तो दरवर्षी अक्कलकोटला जाऊ लागला. नामस्मरण त्याच्या जीवनाचा भाग बनलं. एकदा त्याच्या मुलाला गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी आशा कमी. भास्कर पुन्हा स्वामींच्या चरणी धावला. यावेळी त्याच्या मनात भीती अधिक आणि धैर्य कमी होतं. मुलगा रुग्णालयात अंथरुणावर होता. डॉक्टरांचे शब्द कानात घुमत होते आणि घरात शोककळा पसरली होती. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पोहोचल्यावर तो थेट वटवृक्षाखाली बसला. त्याने डोळे अश्रूंना भरले होते. स्वामी, माझं सर्वस्व तुम्हीच आहात. माझ्या लेकराला वाचवा. अशी त्याची आर्त हाक आकाशात विरली. त्या क्षणी त्याला एक विलक्षण शांतता जाणवली. जणू कोणीतरी अदृश्य हाताने त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते. त्याच्या डोळ्यात अपार करुणा आणि ओठावर स्मित. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वप्नातून जागा झाल्यावर त्याच्या मनातील भीती जणू वितळून गेली होती. परिस्थिती तशीच होती, पण त्याचा दृष्टिकोन बदलला होता. गावी परतल्यावर त्याने पाहिलं की मुलाची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. डॉक्टरांनी आश्चर्यचकित झाले. उपचार चालूच होते, पण त्यात एक अनपेक्षित सकारात्मक बदल दिसत होता. भास्करच्या मनात एकच विचार, ही गुरुकृपेचीच लीला आहे. या प्रसंगानंतर भास्कर पूर्णपणे बदलला. पूर्वी तो देवाकडे केवळ संकटातूनच धाव घेत असे. आता मात्र तो प्रत्येक क्षणी कृतज्ञ राहू लागला. सकाळ संध्याकाळ नामस्मरण, दर गुरुवारी व्रत आणि शक्य तेवढी सेवा, हे त्याच्या जीवनाचं ध्येय बनलं. काळ पुढे सरकत गेला. त्याच्या घरी
समाधान आणि आनंद नांदू लागला. मुलगा पूर्णपणे बरा झाला आणि शिक्षणातही प्रगती करू लागला. गावातील लोक भास्करकडे आदराने पाहू लागले, पण तो नेहमी म्हणे, मी काही केलं नाही, मी काहीच केलं नाही, सर्व करणारा तोच आहे. एकदा गावात मोठा वाद निर्माण झाला. शेताच्या पाण्यावरून 2 कुटुंबात भांडण पेटलं. भास्करने शांतपणे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि स्वामींच्या शिकवणीप्रमाणे संयमाने तो वाद मिटवला. त्या दिवशी त्याला जाणवलं, गुरुकृपा फक्त संकटातूनच वाचवण्यासाठी नसते, ती आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देते. हळूहळू भास्कर गावातील लोकांसाठी मार्गदर्शक बनला. कुणालाही अडचण आली की तो म्हणे, सर्वप्रथम मन शांत करा, स्वामींचं नाम घ्या, मग उपाय दिसेल. त्याचे शब्द अनुभवातून आलेले असल्याने त्यात वचन होतं. 1 वर्ष पुन्हा दुष्काळ पडला, पण यावेळी भास्कर घाबरला नाही. त्याने शेतात पाण्याची योग्य योजना केली. इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केलं. संकट पुन्हा आलं, पण त्याचं मन डळमळलं नाही. त्याला उमगलं होतं की गुरुकृपा म्हणजे चमत्कार नव्हे, ती अंतरीची शक्ती आहे. परिस्थिती बदलो वा न बदलो, पण मन स्थिर राहिलं की मार्ग सापडतो. भास्कर दरवर्षी अक्कलकोटला जाऊन कृतज्ञता व्यक्त करी. वटवृक्षाखाली बसून तो शांतपणे म्हणे, स्वामी, माझं जीवन तुमचंच आहे. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू असत. त्याच्या जीवनात यश, अपयश, सुख, दुःख सर्व आलं, पण त्याने एक गोष्ट कधी सोडली नाही, श्रद्धा. कारण त्याला ठाऊक होतं की श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. वर्षानुवर्षे लोटली. भास्कर वृद्ध झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं. लोक त्याला विचारत, तुमचं रहस्य काय? तो हसून उत्तर देई, रहस्य काही नाही, फक्त नाम आहे आणि विश्वास. शेवटच्या काळात त्याने आपल्या मुलांना सांगितलं, जीवनात कितीही यश मिळालं तरी अभिमान बाळगू नका, संकटं आली तरी खचू नका, स्वामींचं नाव सोडू नका. त्यांच्या शब्दात अनुभवाची खोल होती, कारण त्याने स्वतः संकटातून कृपेपर्यंतचा प्रवास अनुभवला होता. भक्तांनो, या कथेतून आपल्याला कळलं की गुरुकृपा नेहमीच आपल्या सोबत असते. ती कधी स्वप्नात, कधी संकेतात, कधी अंतरीच्या शांततेत प्रगट होते. संकट ही जीवनाचा भाग आहेत, पण श्रद्धा ही जीवनाची दिशा आहे. दिशा योग्य असेल तर वादळही आपल्याला पुढे नेते. म्हणून भक्तांनो, जीवनात कितीही अंधार पसरला तरी अंतःकरणातील श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. गुरुकृपा ही नदीसारखी आहे, ती शांतपणे वाहत असते. आपण फक्त तिच्याकडे वळायचं असतं. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रयत्नात आणि प्रत्येक अश्रूत सामावलेले आहेत. जिथे अढळ विश्वास असतो तिथे अशक्य काहीच नसतं. म्हणूनच संकट आलं की भिवू नका, नाम घ्या आणि पुढे चला. कारण शेवटी विजय हा श्रद्धेचाच होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट आम्हाला आणखीन प्रेरणा देतो. अशाच भक्तिमय कथा आणण्यासाठी ही कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.